नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. पाहूयात सकाळच्या 100 बातम्या. मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील वाशी इथला आणखी एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय. ज्या दिवशी संतोष देशमुख यांची हत्या झाली होती त्याच दिवशी देशमुखांचे मारेकरी पळून जातानाचा हा व्हिडिओ आहे. आरोपी त्यांची स्कॉर्पिओ सोडून रस्त्यानं पळून जाताना दिसतायत. आरोपींच्या मागे पोलीस असताना सुद्धा हे आरोपी पोलिसांच्या समोरच कसे काय पळून गेले असा प्रश्न उपस्थित होतोय. मी कोणत्याही बदल्याचं राजकारण केलेलं नाही, मला बदलाव आणायचा आहे, बदला घ्यायचा नाही, अशी प्रतिक्रिया खासदार रणजित नाईक निंबाळकरांनी दिली. संजीवराजे नाईक निंबाळकरांच्या घरावरती झालेल्या आयकराच्या चौकशी संदर्भात त्यांनी भाष्य केलं. गोपीनाथ मुंडेंनी भारतीय जनता पार्टी पक्षाच्या जन्मापासून काम केलं आणि तो पक्ष उभा केला असं विधान पंकजा मुंडेंनी केलं. मुंडेंवर प्रेम करणाऱ्या लोकांना एकत्र केलं तर एक वेगळा पक्ष उभा राहील असंही त्या म्हणाल्या. नाशिकच्या जागतिक कृषी प्रदर्शनात पंकजा मुंडेंनी हजेरी लावली, त्यावेळी त्या बोलत होत्या. मंत्री झाले काय नाही झाले काय काही फरक पडत नाही, मी कोणत्याही गुंडाला घाबरत नाही, मी गुंडाला गुंड आणि बंडाला बंड आहे, अशी जोरदार फटकेबाजी पंकजा मुंडेंनी केली. पंकजा मुंडेंनी आष्टी मतदारसंघाऐवजी परळीकडे लक्ष द्यावं असा टोला भाजपचे आमदार सुरेश धस यांनी लगावला. परळीतील राख वाळू प्रश्नावरती पंकजाताईंनी अधिक लक्ष द्यावं असं सुरेश धस यांनी म्हटलं. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून 7 ते 8 वर्ष संघर्ष सुरू आहे, पण आता बाद न घालता हे पद शिवसेनेला मिळावं अशी मागणी योगेश कदम यांनी केली. रत्नागिरी जिल्ह्यातल्या 5 पंढरी श्रीराम मच्छीमार सोसायटीची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत मच्छीमार विकास पॅनलनं 13-0 असा दणदणीत विजय मिळवला. मच्छीमार विकास पॅनलनं विरोधी पॅनलचा धुव्वा उडवला. शिर्डीतल्या पुणतांब्यामध्ये राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते स्वर्गीय चंद्रकांत बारहाते यांनी लिहिलेल्या अमृत मंथन या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी राधाकृष्ण विखे पाटील आणि पोपटराव पवार उपस्थित होते. नाशिकमध्ये कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. गेल्या 14 वर्षांपासून हा कृषी महोत्सव भरवला जातोय. या कृषी महोत्सवाला मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी हजेरी लावली. शेतकऱ्यांच्या जीवनात नवा आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न अविरतपणे सुरू असल्याचं प्रतिपादन विखे पाटलांनी केलं. गोंदिया जिल्हा परिषदेच्या 4 विषय समितीकरता सभागृहात झालेल्या निवडणुकीमध्ये भाजपचे 4 उमेदवार विजयी झाले, तर राष्ट्रवादी काँग्रेसला सभापतीपदापासून दूर ठेवण्यात आलं. त्यामुळे गोंदिया जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीत बिघाडी झाली. मंत्री भरत गोगावले यांनी संभाजी भिडेंची भेट घेतली. धारातीर्थ इथे धारकऱ्यांच्या प्रवासात येणाऱ्या अडचणी त्यांनी जाणून घेतल्या. जळगावात राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील यांनी पत्रकारांच्या क्रिकेट स्पर्धेत सहभाग घेतला. यावेळी अनिल पाटील यांनी गोलंदाजी आणि फलंदाजी करत उपस्थितांचं लक्ष वेधलं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून दिल्लीत पार पडणाऱ्या मराठी साहित्य संमेलनाच्या अभिजात गीताचं लोकार्पण झालं. 21 ते 23 फेब्रुवारी या कालावधीत 98वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडणार आहे. एक मोठी बातमी आहे. राज्याचे माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज सावंत हा पुन्हा पुण्यात परतलाय. पुणे पोलिसांच्या मदतीनं ऋषिराज सावंत पुन्हा विमानतळावरती उतरला. रात्री 8:20 सावंतांच्या मुलाचं प्रायव्हेट चार्टर्ड विमान हे पुणे विमानतळावरती लँड झालं. ऋषिकेश हा खासगी विमानातून बँकॉकला जात होता आणि पुणे पोलीस आयुक्तांनी एअर इंडिया ऑथॉरिटी मार्फत सूत्र हलवून हवेतनंच विमान मागे फिरवलं. चेन्नईला न उतरता विमान हवेतनंच मागे फिरलं. तीस 32 वर्षाचा मुलगा झालेला आहे. त्याच्यामध्ये कधीही आमच्यात वाद नाही. आम्ही सगळे सांप्रदायिक पंथातले आहोत. रात्री व्यवस्थित गप्पा मारल्या. सकाळीही त्यानं पहाटे 3:30 वाजता अभिषेक केला. रुद्राभिषेक आज प्रदोष आहे आणि माझा पूजा चालू व्हायच्या अगोदर तो आला पटकन नेहमीसारखं कॅम्पसला निघून गेला. संपलं. वाद नाही किंवा काहीच नाही आहे. म्हणून मी तुम्हाला मगाशी सांगितलं की त्याचे मित्र बरोबर आहेत. किडनॅपिंग असं मला म्हणता येणार नाही. मित्र बरोबर आहेत. पण नेमकं न सांगता विदाऊट एनी कम्युनिकेशन अचानक गेला कसा ह्याच्यासाठी आम्ही वरी होतो. मगाशी तेच बोललो तुम्हाला मी. आताही तेच सांगतोय. आता त्याच्याशी भेटल्यानंतर चर्चा केल्यानंतर नेमकं व्हॉट इज द फॅक्ट किंवा अचानक म्हणजे काय तुमची टूर ठरली किंवा न सांगता टूर ठरली. कारण 8-10 दिवसापूर्वीच तो दुबईला जाऊन आला होता.
त्यामुळे सडन ऑफ परत लगेच कसं मग पप्पा रागवतील का किंवा काय असं काय आहे का ते एकदा चर्चा केल्यानंतरच मला कळेल. पोलीस स्टेशनला त्यांना कंट्रोल रूमला आलं की दोघांनी त्याच्याबरोबर घेऊन त्याला गेलेले आहेत. कंट्रोलला कॉल आला. यांना फोन आला होता अगोदर कंट्रोलला सर, तो नेमका फोन आणि त्याच्यानंतर पोलीस स्टेशनला फोन काय आला? कंट्रोल रूमला फोन आला की कोणी किडनॅप करून हे मुलगाला घेऊन गेलेलं आहे. त्यानंतर जे आहे ते बाकीच्या गोष्टी सुरू झाल्या आणि चुकी एअरपोर्टवरून ते गेले होते, बरोबर आहे. तर त्यामुळे तातडीने गुन्हा दाखल करणे गरजेचे होते. कारण त्याच्याशिवाय ऍक्टिव्हिटी पुढची होत त्याशिवाय नाही. बाकीची ऍक्टिव्हिटी होत नाही. कोणाला जर आपण इनिशियल स्टेजला ते थांबवण्यासाठी सांगितलं, बाकी गोष्टी सांगितल्या, एफआयआर शिवाय कुठल्या गोष्टी हलत नाही. त्यामुळे गरजेचे होते. आणि नेमके मुलगा कुठे चालला होता, काय कारणास्तव चालला होता, हे सर्व जे आहे ते आपल्याला नंतर तपासमध्ये जे आहे ते निष्पन्न. यानंतर पुन्हा पाहूया सकाळच्या 100 बातम्या. आमदार मिलिंद नार्वेकरांसह सुभाष देसाई, अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. बाळासाहेबांच्या स्मारकाचे अध्यक्ष न बदलण्याची मागणी ठाकरेंच्या नेत्यांनी केली. अमरावती जिल्हा बँकेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी बच्चू कडूंना सुप्रीम कोर्टानं मोठा दिलासा दिलाय. 14 फेब्रुवारीला 5 संचालकांवरती अविश्वास प्रस्ताव मंजूर केला जाणार होता. याला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिली आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूनं निर्णय घेत आहोत. ही लढाई आम्ही जिंकली आहे. आता अपात्र होण्याचं कोणतंही कारण नाही, अशी प्रतिक्रिया यावरती बच्चू कडूंनी दिली. कॉमेडियन प्रणित मोरे मारहाण प्रकरणामध्ये आतापर्यंत एकूण 10 आरोपींना अटक झाली आहे. मुख्य आरोपी तन्वीर शेख आणि कौशल शिंदेसह अन्य 8 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. पालकमंत्री चंद्रकांत पाटलांच्या अध्यक्षतेखाली ड्रग्ज प्रकरणी टास्क फोर्सची समितीची बैठक पार पडली. जिल्ह्यातील बंद असलेल्या 134 कारखान्यांची तपासणी 8 दिवसात पूर्ण करण्याचे निर्देश चंद्रकांत पाटलांनी दिले. त्याचसोबत जिल्ह्यात नशाविरोधी प्रबोधनाचा कार्यक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. सिंधुदुर्गाच्या झारा पर्यटक मारहाण प्रकरणी हॉटेल चालकावरती कारवाई करण्यात आली. पालकमंत्री नितेश राणेंनी संबंधित हॉटेल सील करण्याचे आदेश दिलेत. आमदार निलेश राणे यांनी व्हिडिओ प्रसारित करत 48 तासात कारवाई करा अशी मागणी केली होती. यावर नितेश राणेंनी तात्काळ ऍक्शन घेतली. नांदेड शहरातील शाहीदपुरा भागात दोघांवर गोळ्या झाडणारा हल्लेखोर सीसीटीव्हीत कैद झाला. दुचाकी चोरी करण्यासाठी बंदुकीचा धाक दाखवत या तरुणानं दोघांवर गोळीबार केला. यामध्ये एका युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. अन्य एकावर उपचार सुरू आहेत. सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहेत. हतनूर धरणात 54% गाळ असल्याचा अहवाल समोर आलाय. गाळाचं उत्सर्जन करण्यासाठी गोळे समितीच्या शिफारशीनुसार 8 विस्तारित वक्राकार दरवाजांचं काम हाती घेण्यात आलंय. मात्र तुटपुंज्या निधीमुळे गेल्या 15 वर्षांपासून हे काम रखडलंय. त्यामुळे 110 गावं आणि 5 प्रकल्पांवरती पाणी टंचाईचं संकट घोंगावतंय. त्यानंतर एक महत्त्वाची आणि मोठी बातमी. राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक होणार आहे. दुपारी 12 वाजता बैठक सुरू होईल. या बैठकीत राज्यातील विकास कामांसंदर्भात महत्त्वाचे निर्णय होणार असल्याची शक्यता आहे. आज दुपारी 12 वाजता मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक. पुन्हा पाहूया सकाळच्या 100 बातम्या. शक्तीपीठ महामार्ग कोल्हापूर जिल्ह्यातून जाणार नाही हे आपण आधीच सांगितलंय. त्यामुळे आधी जो लेआउट काढला होता तो रद्द झाल्याची अधिसूचना आहे. राजेश क्षीरसागर हे शहरी भागात राहणारे आमदार आहेत. या महामार्गाला शेतकऱ्यांचे विरोधच आहे अशा शब्दात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी ठणकावलं. राज्यातील एकूण 8 जिल्ह्यांमध्ये उद्यापासून 3 दिवस किंचित थंडी जाणवण्याची शक्यता आहे. उर्वरित महाराष्ट्रातील 28 जिल्ह्यात मात्र वातावरणात विशेष बदल जाणवणार नाही. लाल कांदा दरात अद्यापही फारशी काही सुधारणा झाली नसल्याचं चित्र आहे. सोलापूर बाजारात जैसे तेच दर आहेत, तर दुसरीकडे लासलगावात मात्र काहीसा दिलासा मिळतोय. सोलापूर बाजारात लाल कांद्याला सरासरी 1800 ते 1800 रुपये, तर लासलगाव बाजारात 2500 रुपयांचा दर मिळाला. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडनं 3 दिवसात तब्बल 276 एकर क्षेत्रावरील 1511 अनधिकृत बांधकामं आणि पत्रा शेडवरती कारवाई करण्यात आली. उद्योगनगरीच्या 50 वर्षांच्या आणि महापालिकेच्या 40 वर्षांच्या इतिहासातली ही सर्वात मोठी कारवाई ठरली आहे. नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरनं शिवसेनेला डावलल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आणखी एक धक्का दिलाय. गेल्या आठवड्यात पुनर्गठित केलेल्या राज्य आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये शिंदे यांना डावलून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना या समितीच्या सदस्यपदी नियुक्त करण्यात आलंय. एकनाथ शिंदे यांच्या सरकारनं केलेल्या लोकप्रिय घोषणांना कात्री लावण्याचा विचार फडणवीस सरकार करते. लाडकी बहीण योजनेतनं अपात्र महिलांना वगळण्यात आल्यानंतर आता मुख्यमंत्री तीर्थदर्शन, शिवभोजन थाळी, आनंदाचा शिधा, लाडका भाऊ, महिलांसाठी गुलाबी रिक्षा अशा योजना काही प्रमाणात गुंडाळण्यात येण्याची शक्यता आहे.
भारतामध्ये सोन्याची किमतीत मोठी वाढ झाली आहे. 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 87,210 रुपयांवरती पोहोचलाय. जागतिक बाजारपेठेत चढ उतार असतानाही सोन्याच्या किमतीत सातत्यानं वाढ होत असल्याचं बघायला मिळतंय. माघी गणेशोत्सवातील सार्वजनिक मूर्तीचं विसर्जन समुद्रात करण्यास पालिका प्रशासनानं नकार दिला. मूर्ती विसर्जनासाठी पालिकेनं व्यवस्था केलेल्या कृत्रिम तलावातच विसर्जन करावं अशी भूमिका पालिका प्रशासनानं घेतली आहे. मात्र 14 ते 15 फुटांच्या मूर्तीचं विसर्जन कृत्रिम तलावात होऊ शकत नसल्यामुळे अद्याप विसर्जनाबाबतचा तिढा कायम आहे. पुणे शहरामध्ये जीबीएसच्या आजारामुळे आता शहरातील लहान मोठ्या सर्व सुमारे 350 पाण्याच्या टाक्या महापालिका धुवून काढणार आहे. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. एक महत्त्वाची बातमी आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आज महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कारानं सन्मानित केले जाणार आहे. महत्त्वाचं म्हणजे आज दिल्लीमध्ये शरद पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार एकनाथ शिंदेंना प्रदान करण्यात येईल. या कार्यक्रमाच्या निमित्तानं अनेक दिवसांनंतर महाराष्ट्राच्या राजकारणातले 2 दिग्गज नेते एकाच मंचावरती येणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून शरद पवार हे राजकारणापासून दूर असल्याचं दिसतंय. अशातच आता शरद पवार हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत दिल्लीमध्ये एकत्र दिसणार असल्यामुळे या कार्यक्रमाकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. पुन्हा एकदा बघूयात सकाळच्या 100 बातम्या. मागील 2 महिन्यांपासून मुंबईच्या हवेचा खालावलेला दर्जा वाढत्या उन्हाळ्यामुळे आणि वाऱ्यांच्या बदलत्या स्थितीमुळे हळूहळू सुधारतोय. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतल्या काही भागातील हवेचा दर्जा समाधानकारक श्रेणीत नोंदवण्यात आलाय. मुंबईतली गुलाबी थंडी आता गायब झाली असून वाढत्या पाऱ्यानं मुंबईकरांना चटके द्यायला सुरुवात केली आहे. मुंबईची रात्र तुर्तास तरी आल्हाददायक असली तर दिवसा मात्र कमाल तापमान 35 अंश सेल्सिअसवरती येऊन ठेपलंय. राज्यामध्ये सापडलेल्या बनावट औषधांच्या पार्श्वभूमीवर सर्व आरोग्य संस्थांमधील उपलब्ध साठा आणि त्याची गुणवत्ता तपासणीसाठी राज्य सरकारनं नियमावली जाहीर केली. मात्र मागील 2 वर्षांमध्ये महाराष्ट्र राज्य वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणानं खरेदी केलेल्या 22,367 औषधांपैकी अवघे 8 नमुने कमी दर्जाचे असल्याचं उघडकीस आलंय. तर अद्यापही 1,616 औषधांच्या नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहे. 12वीच्या परीक्षेसाठी परीक्षा केंद्रावरती केंद्र संचालक, पर्यवेक्षक अशा परीक्षा संबंधित कर्मचाऱ्यांची अदलाबदल करण्यात आली. त्यात सर्वाधिक केंद्र छत्रपती संभाजीनगर विभागीय मंडळात असून संवेदनशील परीक्षांच्या केंद्रावरती ड्रोनद्वारे देखरेख ठेवली जाणार आहे. राज्यामध्ये शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आल्यामुळे त्या माध्यमातून आवश्यक आणि अपात्र शिक्षक उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे राज्यातील 10 आणि 10पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांमध्ये डीएड, बीएड पात्रताधारक बेरोजगार उमेदवारांना कंत्राटी तत्वावरती नियुक्ती देण्याचा शासन निर्णय रद्द करण्यात आलाय. निलजय रेल्वे पुलाच्या पुनर्बांधणीचा अवजड काम विहित वेळेच्या 1 दिवस अगोदरच पूर्ण झालंय. त्यामुळे पुलावरील वाहतूक सोमवारी रात्री 12 वाजल्यानंतर आता नियमित सुरू होऊ शकेल असं रेल्वेच्या अभियंत्यानं सांगितलंय. वडाळा ते कासारवडवली मेट्रो 4 आणि कासारवडवली ते गायमुख मेट्रो 4A या 2 मेट्रो मार्गिकांच्या मिळून 10 स्थानकांवरती या वर्षाअखेरीस मेट्रो धावणार आहे. कॅडबरी जंक्शन ते गायमुख मार्गावरती मेट्रो धावणार असल्यामुळे ठाणे शहराला डिसेंबर अखेरीस पहिली मेट्रो मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय. शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत खासगी शाळांमधील 25% राखीव जागांवरील प्रवेशासाठी आलेल्या अर्जांची ऑनलाईन सोडत सोमवारी विद्यार्थ्यांच्या हस्ते काढण्यात आली. राज्यातील 8,863 शाळांमधील एकूण 1,09,111 जागांसाठी 3,05,159 बालकांचे अर्ज आलेत. राज्यात जीबीएसच्या आणखी एका रुग्णाचा मृत्यू झालाय. पुणे महानगरपालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात 37 वर्षीय रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे राज्यात आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 7 झाली आहे. राज्यातील जीबीएसची रुग्णसंख्या 192 वर गेली आहे. नमामि चंद्रभागा या मोहिमेसाठी पुणे आणि सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांच्या आणि विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारी समितीची स्थापना करण्यात आली. जिल्हा स्तरावरील समितीकडून मोहिमेअंतर्गत कामाचा आराखडा तयार करण्यात येणार आहे. या कामाच्या अंमलबजावणीसाठी संबंधित यंत्रणेशी समन्वय ठेवून महिन्यातून एकदा समितीची बैठक घेण्याचं निश्चित करण्यात आलंय. टोरेस प्रकरणात नवी मुंबईतून आतापर्यंत 848 तक्रारदार पुढे आलेत. त्यांची 11 कोटी 14 लाखांची फसवणूक झाल्याचं पोलीस तपासात समोर आलंय. टोरेस प्रकरणात 4 गुन्हे दाखल असल्यामुळे नवी मुंबईचा गुन्हा मुंबई पोलिसांकडे वर्ग होण्याची शक्यता आहे. मुंबई आरटीओ कार्यालयामध्ये मीटर अद्ययावत केलेल्या रिक्षा टॅक्सींच्या तपासणीसाठी टेस्ट ट्रॅक तयार करण्यात आलेत. या ट्रॅकवरती नव्या दरानुसार मीटर अद्ययावत केलेल्या रिक्षा आणि टॅक्सींची तपासणी करून त्यांना परवानगी दिली जाणार आहे. परंतु नवे दर लागू होऊन 10 दिवस उलटले तरी अद्याप मीटरचं अद्ययावतीकरण सुरू करण्यात आलेलं नाही. जास्तीत जास्त नागरिकांना आरोग्य सुविधेचा लाभ होण्यासाठी आयुष्मान भारत योजनेच्या
कार्ड वितरणाचं उद्दिष्ट पूर्ण करावं असे निर्देश सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिलेत. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना याचा आढावा घेण्यात आला. यावेळी राज्यमंत्री बोर्डीकर बोलत होत्या. ठाण्यात 8,000हून अधिक बेकायदा बॅनरवरती कारवाई करण्यात आली. बेकायदा बॅनरबाजी प्रकरणी 125 जणांवर गुन्हे दाखल झाले असून 1 लाखांहून अधिक रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय. माघी गणेशोत्सवात बाप्पाच्या विसर्जनावर आलेलं विघ्न अखेर टळलंय. गेल्या 4 दिवसांपासून गोडाऊनमध्ये ठेवलेल्या बाप्पाचं आज 11व्या दिवशी विसर्जन केलं जाणार आहे. मात्र प्लास्टर ऑफ पॅरिसच्या कोणत्याही मूर्तीचं विसर्जन समुद्रात होणार नसून पालिकेनं निर्माण केलेल्या कृत्रिम तलावातच केलं जाईल. त्यासाठी कृत्रिम तलावांची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. रणवीर अलाहाबादी यानं केलेल्या वादग्रस्त विधानानंतर मोठा वाद पेटला होता आणि या प्रकरणानंतर आता युट्यूबर रणवीर अलाहाबादिया आणि समय रैनासह 5हून अधिक जणांवरती गुन्हा दाखल झालाय. या सर्वांवर अश्लीलतेला प्रोत्साहन देण्याचा आरोप करत गुवाहाटीमध्ये गुन्हा दाखल झालाय. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 12वीची परीक्षा आजपासून सुरू होतीये. यंदा या परीक्षेसाठी 15,05,037 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत विद्यार्थ्यांच्या नोंदणीमध्ये घट झाली आहे. 12वीची परीक्षा 18 मार्चपर्यंत असणार आहे. राज्य मंडळाच्या 12वीच्या परीक्षेसाठी एकूण 10,550 कनिष्ठ महाविद्यालयांमधनं 8,10,348 विद्यार्थी, 6,94,652 विद्यार्थिनी आणि 37 तृतीयपंथीय यांनी नोंदणी केली आहे. राज्यातील 3,373 मुख्य केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या नियोजित वेळेपूर्वी किमान अर्धा तास अगोदर परीक्षा केंद्रावरती हजर राहणं आवश्यक आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांनी सकाळच्या सत्रात 10:30 वाजता तर दुपारच्या सत्रात 2:30 वाजता परीक्षा कक्षात उपस्थित राहणं बंधनकारक आहे. अभिनेता राहुल सोलापूरकरांच्या विरोधात आरपीआय पक्ष आक्रमक झालाय. आरपीआयच्या वतीनं मालेगाव अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणारा राहुल सोलापूरकर मूर्ख आहे अशा शब्दात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अभिनेते राहुल सोलापूरकरांचा समाचार घेतला. राज्य सरकारनं अशा लोकांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल करावा असं विखे पाटील म्हणाले. राहुल सोलापूरकर याच्या विधानामागे महाराष्ट्र अशांत करण्याचा प्रयत्न चाललाय का ते पाहावं लागेल. महापुरुषांबाबत विधान करणाऱ्यांवर कारवाई तर झालीच पाहिजे अशी वक्तव्य खपवून घेतली जाणार नाहीत असा इशारा सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंनी दिला. नंदुरबार तालुक्यातील रजाळे गावचे सरपंच राजेंद्र मराठे यांनी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात अंगावरती पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. मागील 2 महिन्यांपासून ट्रान्सफॉर्मरमधील बिघाडामुळे विजेची समस्या निर्माण होऊन पिकं जळून जात असल्यामुळे सरपंचांनी उपोषण केलं होतं. मात्र याची दखल न घेतल्यामुळे त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. शिर्डीत झालेल्या दुहेरी हत्याकांडाचा निषेध करत शिर्डीतील ग्रामस्थांनी विरोध केला. ग्रामसभा आणि मशाल मोर्चा काढला. काळ्या फिती बांधून मशाल मोर्चा काढत ग्रामस्थांनी घटनेचा निषेध केला. यावेळी मृताच्या कुटुंबियांना अश्रू अनावर झाले. राज्यातील कंत्राटदारांच्या विविध संघटनांनी सरकारविरोधात थकीत देयकांच्या मागणीसाठी एल्गार पुकारलाय. 1 मार्चपासून कंत्राटदारांकडून राज्यभर विकास कामं बंद करण्याचा इशारा देण्यात आलाय. छत्रपती संभाजीनगर शहरातील शंभूनगर इथल्या ड्रेनेज लाईन आणि कचऱ्याच्या समस्येविरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. शहरातील समस्या तात्काळ सोडवाव्यात अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय. हिंगोलीच्या वसमत नगर परिषदेतील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केलं. विविध प्रलंबित मागण्या पूर्ण न झाल्यामुळे हे आंदोलन करण्यात आलं. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव बाजार समितीत 3,500 प्रति क्विंटल दरानं सोयाबीन खरेदी होते. दरम्यान 4,892 रुपये दरानं सोयाबीन खरेदी करता यावी किंवा करावी अशी मागणी शेतकरी करतायत. पिढ्यानपिढ्या भात शेती करणाऱ्या आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील म्हणजेच भीमाशंकर खोऱ्यातील शेतकऱ्यांनी आता स्ट्रॉबेरीची लागवड करायला सुरुवात केलेली स्ट्रॉबेरी नुकतीच दुबईला निर्यात करण्यात आली आहे. त्यामुळे आदिवासी शेतकऱ्यांच्या प्रगतीत भर पडतीये. हिंगोलीच्या बोराळा गावच्या शिवारामध्ये जलसंपदा विभागाच्या साठवण तलावाचं काम निकृष्ट होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. या कामाची संपूर्ण चौकशी करून दर्जेदार काम करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. वर्ध्यातल्या बजाज इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना अन्नातनं विषबाधा झाली. 29 विद्यार्थ्यांची तब्येत बिघडली. यामध्ये 26 मुली आणि 3 मुलांचा समावेश आहे. वसई पश्चिम इथल्या ताम तलाव परिसरामध्ये लिंबाचं झाड कोसळल्यामुळे मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत गाडीची साफसफाई करणारे भाऊ बहीण थोडक्यात बचावले. या घटनेनं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय.
मुंबईच्या चेंबूरमधील पोलीस ठाणे उडवून देऊ असा धमकीचा फोन मुंबई कंट्रोल रूमला आला होता. बॉम्ब शोधक पथकानं तपासणी केल्यानंतर ही अफवा असल्याचं समोर आलंय, तर फोन करणाऱ्या व्यक्तीचा ATS कडनं तपास सुरू आहे. घरकाम करणाऱ्या महिलांना नागपूर ते मुंबई असा विमान प्रवास घडवून आणण्यात येणार आहे. रसिकाश्रय सामाजिक संस्था हा विमान प्रवास घडवून आणणार आहे. जळगावच्या भडगाव तालुक्यातील भातखंडे बुद्रुक गावच्या सुपुत्रांनी 108 दिवसात 3600 किलोमीटर पायी प्रवास करून खडतर मानली जाणारी नर्मदा परिक्रमा पूर्ण केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 4 दिवसीय फ्रान्स आणि अमेरिका दौऱ्यावरती आहेत. पंतप्रधानांच्या दौऱ्यामध्ये पॅरिसमध्ये AI वापराबाबत रूपरेखा निश्चित होण्यासोबतच सुरक्षा करार होण्याची आशा आहे. आपल्या 6व्या फ्रान्स दौऱ्यामध्ये पंतप्रधान मोदी पॅरिसमध्ये AI ॲक्शन समिट 25 मध्ये अध्यक्षपद भूषवणार आहेत. सौदी अरेबियानं यावेळी हज संदर्भात एक मोठा निर्णय घेतलाय. सौदी अरेबियाच्या या नव्या निर्णयानुसार आता हजमध्ये मुलांच्या प्रवेशाला बंदी घालण्यात आली आहे. हज दरम्यान दरवर्षी होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय. इस्रायल आणि हमास यांच्यात 1.5 वर्ष युद्ध चाललं, मात्र त्यांच्या अडचणी अद्यापही कमी होताना दिसत नाहीयेत. युद्धबंदी अंतर्गत कैदी आणि ओलिसांची अदलाबदली केली जात असतानाच आता आपण इस्रायली ओलिसांना मुक्त करणार नाही असं म्हणत हमासनं सोमवारी अचानक पलटी मारली. त्यानंतर आता इस्रायल सुद्धा संतापलं असून इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांनी लष्कराला गाझामध्ये मोठी कारवाई करण्यास सज्ज राहण्याचे निर्देश दिलेत. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी देशात येणाऱ्या स्टील आणि अॅल्युमिनियमवरती 25% आयात शुल्क लावण्याचा इशारा दिलाय. याबाबत लवकरच घोषणा होणार असल्याची माहिती त्यांनी प्रसारमाध्यमांना दिली. या घोषणेमुळे बाजारात मेटल स्टॉक्समध्ये सोमवारी घसरण झाल्याचं दिसून आलं. प्रयागराजला सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यात सहभागी होणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. रविवारी दिवसभरात प्रयागराज येथून 330 रेल्वे गाड्या सोडण्यात आल्यात, तर सोमवारी 191 रेल्वे गाड्या सोडल्या. रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक दीपक कुमार गुप्ता यांनी तशी माहिती दिली. साऊथ सुपरस्टार अजित कुमारचा पुन्हा एकदा कार रेसिंग दरम्यान अपघात झाला. आगामी रेसिंग इव्हेंटसाठी अजित कुमार सध्या पोर्तुगालमध्ये असून तिथे सरावादरम्यान त्याचा अपघात झाला. सुदैवानं अजित कुमार यातून वाचलाय, मात्र कारचं मोठं नुकसान झालंय. 2047 औषध निर्यात 10 ते 15 पट वाढून $350 अब्ज वरती जाईल असा अंदाज एका अहवालातनं समोर आलाय. बेन अँड कंपनीनं हा अहवाल जारी केलाय. 2023 मध्ये $27 अब्ज औषध निर्यात 2030 पर्यंत $65 अब्ज वरती जाऊ शकते.